ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन। बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये मडके फोडल्याचा एक व्हिडिओ जो आहे तो प्रचंड प्रमाणावरती व्हायरल झाला आणि त्या व्हिडिओवरती सुद्धा टीका करण्यात येते। मात्र हा खरं तर मडकं फोडण्याचं नेमकं कारण काय होतं आणि हा व्हिडिओ कसा व्हायरल झाला त्याच्यामध्ये दिसणारे कार्यकर्ते रविराज तावरे आपल्याबरोबर आहेत। तुमचा एक व्हिडिओ जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती व्हायरल झाला। आता त्या व्हिडिओवरती टीका करण्यात येते की नाही मृत्यूची ज्यावेळेस शंका असते त्यावेळेस ते मडकं फोडलं जातं असा थेट तुमच्यावरती आरोप करण्यात येतो किंवा थेट अजितदादांवरती आरोप करण्यात येतोय। काय नेमकं तुम्ही त्याच्यामध्ये म्हटलेलं होतं हे एकदा स्पष्ट करा। देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार। माझ्याकडे तो व्हिडिओ अजूनही आहे, आपण तो व्हिडिओ पाहू शकता। त्या व्हिडिओमध्ये जे आहे तो माठ आहे, डेरा माठ आणि मडकं यात फरक आहे। माठ म्हणजे कलश, ही आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कलशाला अतिशय पवित्र स्थान आहे। कुठल्याही शुभ प्रसंगी कलश पूजला जातो, कलश पूजन केलं जातं। वास्तुशांती असू द्यात, मंदिराचं देवळाचं हे असू द्यात, कलश पूजन केलं जातं। आणि मी त्या ठिकाणी तो माठ, तो कलश दाखवून सांगितलं हा विकासाचा माठ, ज्या पद्धतीने कुंभाराने हा माठ बनवलेला आहे कष्ट करून, त्या पद्धतीने गेले 30 वर्षे बारामतीच्या विकासाचा कलश अजितदादांनी बनवलेला आहे। रस्ते असू द्यात, ड्रेनेज असू द्यात, सार्वजनिक शौचालय असू द्यात, समाज मंदिर असू द्यात, सभामंडप असू द्यात, प्राथमिक आरोग्य केंद्र असू द्यात, सेंट्रल बिल्डिंग, विविध प्रशासकीय इमारती असू द्यात, ह्या सगळ्या हा विकासाचा कलश अजितदादांनी बनवला आहे। उद्याच्या 7 तारखेला आपण ह्या कलशाला तडा जाऊन देणार आहे का? हा आपल्या महिलेच्या डोक्यावरचा हंडा उतरवण्याचं काम अजितदादांनी केलंय आणि हा विकासाने कलश भरून दिलाय। तो हा कलश उतरवण्याचं काम येणाऱ्या 7 तारखेला आपण करणार आहे का? ह्या कलशाचं विकास कलशाचं रूपांतर विकास रांजणात करणार आहे, हा मला त्या ठिकाणी मुद्दाम त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी मडकं फोडलं नेमकं त्याचं नेमकं कारण काय? त्या ठिकाणी हा जो विकास कलश आहे, हा जर उद्या एवढा त्या दादांनी प्रयत्नांनी विकास कलश बनवलेला आहे, त्याला तडा गेला, तो जर उद्या फुटला तर आपल्यासाठी उद्या कोण येणार आहे? 15 वर्षे आपण ज्यांना खासदार म्हणून निवडून दिलं त्यांनी मागं वळून पाहिलं नाही, त्या कधी आपल्यासाठी आल्या नाहीत। आणि एवढा विकास करून हा जर कलश दादांच्या डोळ्यात देखत फुटला, दादांच्या डोळ्यात पाणी येणार आहे, मग उद्या आपल्याला पोटाशी घेणारं कोण आहे? हा सांगण्याचा त्याच्यातून उद्देश होता। त्यामध्ये आपण ती क्लिप नीट बघा, पवार साहेबांचा कुठेही उल्लेख केला नाही। उलट मी तर माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचं म्हणणं आहे की माझं आयुष्य पवार साहेबांना लागावं। परंतु तुम्हाला एक सांगतो, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आजोबा हा नातवाचा सगळ्यात पहिला मित्र असतो आणि नातू हा आजोबाचा सगळ्यात शेवटचा मित्र असतो, हीच आपली संस्कृती। मी त्या ठिकाणी साहेबांचं नाव घेतलं नाही, त्यांच्या आयुष्यमानावर काही बोललो नाही, परंतु कोत्या वृत्तीचे ज्यांच्या डोक्यामध्ये शेण भरले ते रोहित पवार जाणून बुजून हा विषय साहेबांच्या कशाबद्दल नेला तुम्ही, मला ते बोलणं सुद्धा पाप आहे माझ्या तोंडात, मी माझ्या स्वप्नात सुद्धा ते विचार येत नाही, त्याच्यावरती नेला रोहित पवारांना। हे सगळं कधी ह्यांचं संपतंय, मी कधी पक्ष ताब्यात घेतोय, पक्षाचा कधी मी मालक होतोय आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून माझं स्वप्न कधी पूर्ण होतोय याची घाई झाली। त्याच्यामुळे चोराच्या मनात चांदणं रोहित पवारांच्या मनात तेच त्यांच्या ओटावर आलं। याच्यामध्ये सर्व तमाम महाराष्ट्रकराला मला माझी विनंती, माझा व्हिडिओ तुम्ही नीट बघा। मी त्या ठिकाणी माठ, विकास कलश, मडकं असतंय बारकं ते वेगळं असतंय आणि माठ आपण विकास माठाला आपण कलश म्हणतो, प्रत्येक शुभ प्रसंगी हा पूजला जातो। तुम्ही ते अजितदादांसाठी वापरलेलं होतं। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। येस बिलकुल, अजितदादांनी केलं। कुंभार ज्या पद्धतीने माठ बनवतो त्या पद्धतीनं हा विकास कलश अजितदादांनी बनवलाय बारामतीचा। ह्याला तुम्ही तडा घालवणार आहे, हा फोडणार आहे की हा विकास कलशाचं रूपांतर विकास रांजणात करणार आहे? तुम्ही माझी क्लिप दाखवा लोकांना। नव्हतं तर ते कलश नव्हतं, हा रोहित पवारांच्या कोत्या वृत्तीचा त्या ठिकाणी दाखला आहे की रोहित पवार ओढून ताणून कसं लोकांना फसवतायत।
कसं लोकांची दिशाभूल करतायत. तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राला माझा व्हिडिओ दाखवा, मी काय बोललोय ते दाखवा, आणि रोहित पवार कसं जनतेची दिशाभूल करतायत, ओढून ताणून लोकांची कशी दुसऱ्या बाजूला नेण्याचा प्रयत्न करतात आणि सहानुभूती मिळवण्यासाठी स्वतःच्या आजोबाबद्दल. अहो, आजोबा हा नातवाचा सगळ्यात पहिला मित्र असतो आणि नातू हा आजोबाचा सगळ्यात शेवटचा मित्र असतो. अशी आपली संस्कृती. आणि असले बोल माझे मी तर म्हणेन माझं नाही, अख्ख्या माळेगावकरांचं आयुष्य साहेबांना लाभा. आमच्या मनात सुद्धा हा विचार येत नाही. जरी राजकीय भूमिका आमची वेगळी असली, परंतु ही आमची संस्कृती नाही. ह्या मार्गाने आम्ही कधी गेलो नाही. पण राजकारणापायी सत्तेपायी रोहित पवारांच्या मनात जे आहे तेच ओटावर आलं. मात्र काल बोलताना अजितदादा सुद्धा असं म्हणाले की ते कार्यकर्ते कोण आहेत मला माहिती आम्ही नाही. काय दादांना विचारून केलंच नाही ना. ह्या घटनेचा ना अजित पवारांचा लांबपर्यंत संबंध नाही. आम्ही या ठिकाणी कार्यकर्ते म्हणून काम करतो. आमचे कार्यकर्ते म्हणून त्या ठिकाणी अजितदादांनी केलेलं काम आमच्या पुढे आहे, ते आम्ही जनतेपुढे पोचवत होतो. ह्या घटनेचा कोण रविराज तावरे आणि कोण माठ कलश हे करतो हे अजित पवारांना माहिती सुद्धा नाही. लांबपर्यंत त्यांना माहिती नाही. मात्र तुम्ही अजित पवारांच्या पक्षाचं इथं काम करताय, अजितदादांची भूमिका तुम्ही लोकांपर्यंत घेऊन जाताय म्हणून तुम्ही ते फोडलेलं होतं. बिलकुल. आता टीका होते, मग त्याला कसं उत्तर देणार? आता मग टीका तेच सांगतोय. तुम्ही तो माझा 2 मिनिटाचाच व्हिडिओ आहे, तो तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राला दाखवा. मी काय बोललोय ते महाराष्ट्राला कळू द्या. आणि रोहित पवारांनी तो विषय ओढून ताडून कसा दुसरीकडे नेलाय हे कळू द्या. म्हणजे महाराष्ट्राच्याही लक्षात येईल रोहित पवार किती कोत्या वृत्तीचं राजकारण करतायत. आणि स्वतःच्या आजोबाबद्दल, अहो आपण दुसऱ्याच्या आजोबाबद्दल असं वक्तव्य करू नये, ते स्वतःच्या आजोबांचा म्हणजे मला सुद्धा इतकी त्या ठिकाणी किळस आली त्या रोहित पवारांच्या वक्तव्याची. इतका सुसंस्कृत घरातला माणूस ह्या थराला जाऊ शकतो म्हणजे अतिशय हे विश्वास ठेवून म्हणजे अतिशय म्हणजे अशिक्षित माणूस सुद्धा असे विचार व्यक्त करू शकत नाहीत. आणि राहिला ते म्हणले मलिदा गँग, ते जितेंद्र आव्हाडांनी सुद्धा ट्विट केलं किंवा रोहित पवारांनी कालच्या भाषणामध्ये मलिदा गँगचा सदस्य असा एक थेट उल्लेख केला. त्याच्यावरती काही कार्यकर्ते असं म्हणाले होते की नाही रविराज तावरेंना रोहित पवारांनी सोडवले. त्याच्यामागची काय पार्श्वभूमी काय माहिती? आता हो का रोहित आज 2-3 वर्षापूर्वी माझ्यावर एक वाईट प्रसंग आला. त्या प्रसंगातनं मला सर्वसामान्य माळेगावकरांच्या आशीर्वादाने, गोरगरिबांच्या आशीर्वादाने आणि अजित पवारांच्या प्रयत्नामुळे मी वाचले. मला कोणी सोडवलं नाही. उलटं माझ्यावर ज्यांनी प्रसंग घडवला त्यांना सोडवण्याचं काम कुणी केलं? बारामती तालुक्यात बिहार करण्याचं काम कुणी केलं? कोणतरी राऊत म्हणून आहे, त्याचा कोणतरी पार्टनर. म्हणजे आता ती बोलण्याचा विषय नाही. हे कुणी केलं? अख्ख्या माळेगावातल्या नाही, बारामतीतल्या शेंबड्या पोराला माहिती आहे. तो विषय इथं नको. तो माझा खाजगी विषय आहे, माझ्या जीवावर बेतलेला विषय. त्याला मी न्यायालयीन ह्याच्यात उत्तर देण्यास समर्थ आहे. आणि राहिला मलिदा गँगचा विषय, आम्हाला 24 तास कॅनॉल चालू आहे. आमची शेतीवाडी पिकती, ती पाण्यारूपे मलिदा आम्हाला मिळतं. आम्ही अजितदादांचं गुणगान गाणार. अजितदादांनी आम्हाला प्राथमिक आरोग्य 4 कोटीचे दिलं आहे, आम्हाला आरोग्य सेवा मिळते. ह्यांना जर ते मलिदा वाटत असेल तर त्यांनी मलिदा म्हणावं, आम्ही त्याचे लाभार्थी आहे. खऱ्या मलिदा गँगचा जर म्होरक्या असेल तर तो रोहित पवार आहे. तुम्हाला सांगतो इथं शारदानगर केविकेला दरवर्षी हे भरतं, कृषी प्रदर्शन भरतं. ह्या कृषी प्रदर्शनाला केंद्र सरकारचा अनुदान घेतात. हे तुम्ही प्रत्येक स्टॉल धारकाकडनं पैसे घेता, भाडं घेता, 2-2 लाख 3-3 लाख तिथं जाहिराती करता, स्टॉल लावायचं भाडं घेता. केंद्र शासनाकडनं तुम्ही अनुदान घेता, राज्य सरकारकडनं अनुदान घेता. आणि माझ्या जिल्हा परिषदेचं 25,000 सुद्धा अनुदान तुम्ही सोडत नाही. तुम्ही प्रत्येक गोष्टीचा सरकारी मलिदा तुम्ही लाटता आणि आमच्यासारख्या गोरगरीब सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोरावर आरोप करता. आणि तुम्ही जर मलिदा लाटत नसता तर त्या अदानी बारामतीत आला गौतम अदानी, त्याचा ड्रायव्हर नव्हता का? त्याची ड्रायव्हिंग सीटवर कशाला तुम्ही गेला असता? तुम्ही त्या अदानीच्या मलिद्याचे लाभार्थी खरे रोहित पवार आहेत. म्हणून रोहित पवार स्वतःच झाकायला दुसऱ्याचं वाकून बघतात. रोहित पवार तुम्ही जे डेरा फोडला किंवा जे त्यांच्या मी कलश विकास कलश तो रोहित पवारांनी मटका बनवला. त्यांचा काय मटक्याचा धंदा आहे का काय मला माहीत नाही. कारण प्रत्येक गोष्टीचा अपभ्रंश करणे, प्रत्येक गोष्ट चुकीच्या दिशेने नेते, एवढंच रोहित पवारांना समजतंय. आणि त्यांची कुवत नाही. 24 तास उठलं की अजित पवारांवर बोलतात, अजितदादांचे संस्कार, अजितदादांचं काय. अरे तुझं बघ ना, तू कुठल्या वृत्तीला? तुम्ही तो व्हिडिओ नीट अख्ख्या महाराष्ट्राला दाखवा. तुम्ही जी केलेली कृती अजित पवारांना सांगून केली नाही किंवा त्याची त्यांना माहिती नव्हती? मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. माझ्या गावाचं भलं व्हावं. ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन.